नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण 20 फेब्रुवारी 2025 रोजी एम-पी-एस-सी आयोगाचं आलेलं जे शुद्धीपत्रक आहे, त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ घेऊन आलेलो होतो. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेतील 2023 मधील पारंपरिक वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणारे एम-पी-एस-सी म्हणजे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2023 जो आहे पेपर 2 साठीचे. तर 6 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेच्या रचनेमध्ये क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. तर पेपर 2 जो असणार आहे महाराष्ट्र म्हणजे ॲग्री मेन्स जी असणार आहे एम-पी-एस-सी आयोगाची, तर त्याचा पॅटर्न जो आहे पेपरचा, तर तो देण्यात आलेला आहे. पेपरचा टायमिंग जो आहे तर तो 3 तासासाठी असणार आहे. मीडियम जो असणार आहे ते इंग्लिश असणार आहे. टाईप ऑफ पेपर जे आहे कन्व्हेन्शनल असणार आहे आणि मॅक्सिमम मार्क्स 200 असणार आहेत. आणि याच्यामध्ये पार्टिशन देण्यात आले. क्वेश्चन संदर्भातले क्वेश्चन जे आहेत प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स देण्यात आले. ते संपूर्ण एक्झाम पॅटर्न जो आहे ॲग्री एम-पी-एस-सीसाठीचा, तर त्याचा पेपर 2 जो असणार आहे तर तो अशा प्रकारे देण्यात आलेला आहे. क्वेश्चन 1मध्ये शॉर्ट क्वेश्चन जे आहेत ते देण्यात आले. तर शॉर्ट क्वेश्चन किती असणार आहेत, त्यानंतर लाँग क्वेश्चन जे आहेत, त्यानंतर कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन असणार आहेत, ते संपूर्ण डिटेल एम-पी-एस-सी आयोगाने जे आहे तर 2023मध्ये नोव्हेंबरमध्ये जे एम-पी-एस-सी आयोगाचं जे अपडेट आलेलं आहे त्याच्यामध्ये देण्यात आलं होतं. तर त्याच्यानुसार एम-पी-एस-सी ॲग्री जे आहे तर त्याच्या संदर्भातला हा पेपर पॅटर्न असणार आहे 2024-25साठी. 20 फेब्रुवारी 2025साठी हा अपडेट जो आहे शुद्धीपत्रकाचा, तर तो एम-पी-एस-सी आयोगाने आपली वेबसाईट आहे mpsconline.government.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. एम-पी-एस-सी ॲग्रीच्या विद्यार्थ्यांसाठीचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. धन्यवाद.